नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत निळोबा महाराज यांच्या एका अभंगाने। अभंगात श्रीकृष्णाने जी गोवर्धन पर्वत उचलण्याची लीला केली आहे त्याचं वर्णन आहे। अभंग असा आहे, मग म्हणे गडिया आपण उचलू चला गोवर्धन, मग म्हणे गडिया आपण उचलू चला गोवर्धन, तया तळी सकळ जन घालून या संरक्षू, तया तळी सकळही जन घालून या संरक्षू, मग ते उभे करुनी करी, मग ते उभे करुनी करी, धरविला त्यांचे हाती गिरी, धरविला त्यांचे हाती गिरी, आपणही तेथे निमित्यावरी, आपणही तेथे निमित्यावरी, एकी अंगोळी लावी लिया, एकी अंगोळी लावी येली। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, असं म्हणतात, असा दृष्टांत दिला जातो की आपला जो शरीर रूपी जो गोवर्धन पर्वत आहे तो पण श्रीकृष्णानेच उचललेला आहे, हरीनेच उचललेला आहे आणि त्यांनी जो तो खाली ठेवला तर सांगायलाच नको। आणि मित्रांनो, अभंगात वर्णन असं आलेलं आहे की पावसापासून संरक्षण करण्याचं जे वर्णन केलेलं आहे अभंगात, त्याचा विषय त्याच्याशीच निगडित आहे। तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। पाहूया आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे पावसाळ्यात म्हणजेच उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी। पावसाळ्यात उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र या विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्यासोबत आहेत। नमस्कार डॉक्टर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर मधुकर गायकवाड, आपण पथक प्रमुख आहात, सहयोगी प्राध्यापक आहात, औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन डिपार्टमेंट सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर डॉक्टर मधुकर यांनी MD केलेलं आहे मेडिसिन या विषयात आणि आपण फेलो ऑफ डायबेटॉलॉजी देखील आहात। पुढे आपण जेव्हा सर जे समूह रुग्णालयामध्ये सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक असताना गोरगरिबांसाठी जे रुग्णालयात अमूलाग्र असे बदल घडवून आणलेले आहेत, कोविड काळी आपण दिलेल्या सेवेसाठी आपल्याला तत्कालीन जे माननीय राज्यपाल महोदय आहेत आणि अनेक संस्थांकडून आपला गौरव झालेला आहे, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देखील आपला गौरव झालेला आहे। आणि अंगणामध्ये आपण OPD चालवणारे, दवाखाना चालवणारे डॉक्टर किंवा अंगणातील दवाखान्याचे जनक अशी देखील डॉक्टरांची ओळख आहे। प्रसंगी रस्त्याच्या कडेला देखील डॉक्टर रुग्ण तपासतात अशी आपली ओळख आहे। डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आणि त्यांचे लेख विविध आजारांवर प्रसिद्ध आहेत। आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये आरोग्यविषयक ते लेख लिहित असतात, संबलेखन करत असतात। असे बहुगुणी असे आजचे आपले पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। डॉक्टर मधुकर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आणि पावसाळा म्हटलं की छान वातावरणात बदल होतात आणि चांगले पण बदल होतात, काही काही त्रास देणारे पण बदल होतात, जसं की पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते। तर या डासांमुळे कुठकुठले त्रास उद्भवू शकतात त्याविषयी आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा। नक्कीच सर, पावसाळा म्हणल्यानंतर सगळ्यांना की आल्हाददायक आपला हा सीजन असतो, पण पावसाळ्यासोबत सुद्धा बरेच आजारांना आपल्याला निमंत्रण मिळत असते। तर पावसाळ्यामध्ये सहसा जर आपण पाहतो की आजूबाजूला आपल्या घरामध्ये ज्यावेळेस डासाची उत्पत्ती होत असते, तर ह्या डासाच्या उत्पत्तीमुळे होणारे आजार सहसा आपल्याकडे पाहण्यात आलेले असे आहेत की जे मलेरिया आहे किंवा डेंग्यू आहे आणि चिकनगुन्या वगैरे सारखे हे आजार जे आहेत ते शक्यतो हे आपल्या डासामुळे आपल्या उत्पन्न होणारे जास्त आजार आहेत। कारण का हेच पावसाळ्यामधले जे की आपण आपला हा देश हा ट्रॉपिकल कंट्रीमध्ये येतो, त्यामुळे हे जे शक्यता ज्या पावसाळ्यामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच आजार आहेत की जे आपण पुढे ह्याच्यामध्ये आपण नक्कीच आपण त्याच्यावर आपण डिस्कस वगैरे करू। पण डासामुळे जे काही आजार जे आहेत हे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्या हे शक्यता आपल्या पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला पाहण्यासाठी मिळतात। डॉक्टर साहेब, तुम्ही आता मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया याविषयी सांगितलं, तर यामधला फरक काय आणि त्याची लक्षणं काय ते आम्हाला सांगा।
शक्यतो हे पावसाळ्यामध्ये डासाची उत्पत्ती जास्त होत असते की काही स्टॅग्नंट वॉटर जे काही क्लिअर वॉटर असतं त्याच्यामध्ये डासं होणारे जे वेगळे असतात किंवा आपण घाण पाणी वगैरे साचलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा डासं होणारे हे वेगळ्या प्रकारचे असतात जे आपण फिमेल अनाफिलस मॉस्किटो म्हणतो जे की मलेरिया त्याच्यामुळे जास्त होण्याची शक्यता असते. आणि इडिस इजिप्टी जो असतो एक मॉस्किटो जो डासाचा प्रकार आहे हे शक्यतो क्लिअर वॉटर आणि जे साचलेले वॉटर वगैरे असतं त्याच्यामध्ये जास्त त्याची उत्पत्ती होते. जसं की आपल्या घरामध्ये फ्लॉवर पॉट्स आहेत किंवा फ्रीज वगैरे आहे किंवा आपल्या घरामधील कॉर्नर्समध्ये वगैरे आहेत आणि काही बरे शेजारी आपल्या बाजूच्या घराच्या बाजू शेजारी कुठं पाणी जमा झाले असेल तर त्याच्यामध्ये हे शक्यतो जास्त डासाची उत्पत्ती होत असते. मलेरिया हा आजार शक्यतो थंडी वाजून ताप वगैरे येणे, अंग दुखणे, पाठ दुखणे आणि हे प्रकार शक्यतो जास्त आपल्याला मलेरियामध्ये आढळून येतो किंवा जास्त सिरियस झालं तर त्याचा मेंदू आपल्या हृदया किंवा किडनीवर सुद्धा इफेक्ट होत असतं. आणि डेंग्यू हा आजारसुद्धा इडिस इजिप्टो हा मॉस्किटो असतो त्याच्यामुळे होत असतो आणि शक्यतो हा जो त्याला आपणच टायगर मॉस्किटो म्हणतो कारण का त्याच्या शरीरावर असे टायगरसारखे स्ट्रिप्स असतात म्हणून हा टायगर मॉस्किटो शक्यतो इडिस इजिप्टीमुळे आपल्याला डेंग्यू होत असतं. शक्यतो हे आपल्याला दिवसावेळेस चावत असतात आणि मलेरियाचे जे मॉस्किटो जो असतो फिमेल अनाफिलिस हे रात्रीला चावत असतात. तर डेंग्यूमध्ये आपल्याला सुद्धा ती थंडी वाजून ताप वगैरे येत असते पण शक्यतो ह्याच्यामध्ये सिव्हिअर बॉडी पेन जास्त त्रास होतो, डोकं दुखणे किंवा डोळ्याच्या मागे जास्त दुखणे, मसल पेन वगैरे होणे किंवा आपल्या शरीरावर पुरळ वगैरे येणे किंवा ब्लिडिंग मॅनिफेस्टेशनमुळे आपल्या शरीरावर लालसर पडणे, त्याच्यावर लाल चट्टे वगैरे येणे हे शक्यतो डेंग्यूमध्ये होत असतं. आणि चिकनगुन्यासुद्धा हा इडिस इजिप्टी हा मॉस्किटोमुळेच होतो. ह्याच्यामध्ये सिव्हिअर आर्थरायटिस, जॉईंट पेन्स वगैरे होणे आणि डोकं वगैरे दुखणे हे चिकनगुन्यामध्ये सुद्धा भरपूर होतं. तर हे आपण असे जे लक्षण आलं तर आपण नक्कीच मलेरिया आहे का, डेंग्यू आहे का, चिकनगुन्या वगैरे आहे का ह्या लक्षणावर आपण डिफरन्शिएट करू शकतो किंवा त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट घेण्यास आपल्याला फायदा होत असतो. फारच छान मित्रांनो, सोप्या शब्दात डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मलेरियामध्ये थंडी, हुडहुडी बडून थंडी येऊन ताप येतो, डेंग्यूचा लक्षात ठेवा आणि डोळ्यामागे जो दुखणं सरांनी सांगितलं ते लक्षात ठेवा आणि चिकनगुनियामध्ये सांधेदुखी, तापासोबत सांधेदुखी असते तर असं आपल्याला लक्षात ठेवू शकतो. डॉक्टर साहेब, पावसाळ्यामध्ये लहान मुलं म्हणा किंवा स्त्रिया म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणा त्यांना कुठला त्रास होऊ शकतो त्याविषयी सांगा. नक्कीच, कारण का लहान मुलं आणि हे जे ज्येष्ठ नागरिक वगैरे ज्यांचे 50 ते 60 वर्ष असतं तर ह्यांची जी प्रतिकार शक्ती असते ती आपल्या नॉर्मल वयापेक्षा कमी असते. तर हे जसे की ज्येष्ठ नागरिक तर आहे, वय तर एक फॅक्टर आहे पण ज्येष्ठ नागरिकांमध्ये दुसरे काही जर आजार असतील जसे की इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट जसे की डायबिटीज आहे किंवा पेशंटचं किडनी ट्रान्सप्लांट झाले असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल किंवा किमो रेडिओथेरपी असेल किंवा पेशंट कॅन्सरचं वगैरे असेल तर अशी काय पेशंटला लॉंग टर्म स्टेरॉइड वगैरे घेत असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा त्या पेशंटची किंवा त्या रुग्णाची किंवा 50 ते 60 वर्ष असले त्याच्यामध्ये सुद्धा आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते. आणि लहान बाळ म्हणल्यानंतर त्याचं ग्रोईंग एज असतं त्यामुळे त्याची सुद्धा प्रतिकारशक्ती कमीच असते. तर हे पिरियडमध्ये शक्यतो इझिली इन्फेक्शन किंवा लगेच थोडा जरी सर्दी खोकला झाला तर लगेच त्यांच्या शरीरामध्ये पूर्ण पसरण्याची शक्यता जास्त असते. जसं आपण लहान मुलं असलं त्यांना सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन शक्यता जास्त होण्याची असते. आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जर त्यांना ऑलरेडी काही असे आजार असतील, हे सांगितलं की त्याचे जास्त परिणाम त्यांच्यावर होतात किंवा ब्रॉन्कियल अस्थमा असेल किंवा COPD असेल किंवा श्वसनसंस्थेचे काही आजार असतील तर हे सर्दी खोकला झालं तर एक त्याला ॲक्यूट एक्झासर्बेशन म्हणतो की हे शक्यतो जास्त ह्या पिरियडमध्ये पावसामध्ये होत असते. बऱ्याच वेळेस त्यांना ऑक्सिजनची गरज लागू शकतं किंवा हॉस्पिटल ॲडमिटमध्ये करण्याची शक्यता गरज पडू शकतं. तर हे लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक शक्यतो आपण पावसाळ्यामध्ये यांनी ह्या जर साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आपण त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. फारच छान. डॉक्टर मधुकर, आणि आम्ही सध्या लेप्टोस्पायरोसिस विषयी ऐकतो, त्याच्याविषयी वाचन चालतं, तर लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय, कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आणि उपाय काय? थोडा मोठा प्रश्न आहे पण नक्की सर, लेप्टोस्पायरोसिस हा आपण जसं की मुंबईसारख्या सिटीमध्ये पाहतो जिथे की वॉटर लॉगिंग, जिथं पाणी वगैरे जास्त तुंबलं जातं तर अशा ठिकाणी हा लेप्टोस्पायरोसिस शक्यता जास्त असते. किंवा बरेच ठिकाणी भाताची शेती वगैरे जिथं केलं जातं किंवा शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी वगैरे जास्त साचून ठेवलेलं असतं तर त्या ठिकाणी असा हा लेप्टोस्पायरोसिस आहे, एक स्पायरोचिट्स आहे ज्याच्यामुळे हे स्पायरोचिट्स आपल्या जर पाण्यामध्ये आपण पायामध्ये बूट न घालता किंवा आपले पाय जर कपडे किंवा कम्प्लिटली झाकलेले नसतील
किंवा आपल्या पायावर कुठे जर जखम असेल किंवा काही खरचटलेलं असेल तर अशा ह्या ठिकाणातून आपल्या ह्या स्पायरोचिट्स जसे की उंदीर आहे किंवा त्यांच्या विष्ठेमधून किंवा त्यांच्या लघवीमधून हा स्पायरोचिट्स हा आपल्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश होतो आणि ह्या लिप्टोस्पायरोसिसची शक्यता जास्त आपण स्टॅग्नंट वॉटरमध्ये ज्यावेळेस किंवा वॉटर लॉगिंगमध्ये जास्त आपण चालतो आणि जसे काही आपण आहे की जे काही एम्प्लॉईज आहेत ते कंटिन्युअसली पाण्यामध्ये काम करणारे जास्त शक्यता असतो हे सुद्धा हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात की ज्यांना शक्यता होण्याची असते. तर हे लेप्टोस्पायरोसिस हा आपल्या शरीरामध्ये एंट्री केल्यानंतर शक्यता त्याची जास्त इफेक्ट आपल्या लिव्हर वगैरे होतो आणि 90% क्लासिकल लेप्टोस्पायरोसिस असतं ते नॉर्मल होऊ शकतात, पण 10% मध्ये जर इक्टोहेमोरेजिक फिवर म्हणतो किंवा त्यालाच आपण वेल्स सिंड्रोम म्हणतो, त्याच्यामध्ये इक्टरियास किंवा ब्लिडिंग होऊ शकतं किंवा त्याच्यावर ते लंग्सवर इफेक्ट होतो आणि लिव्हरवर इफेक्ट होतो. त्याच्यामध्ये हे 10% ज्या वेल्स डिसीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा शक्यता डेथ होण्याची शक्यता असते किंवा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसमध्ये जसं एक प्रकार म्हणजे कावीळचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये कावीळ वगैरे झाल्यासारखं वाटतं, डोळे वगैरे पिवळे पडणे, अंग वगैरे पिवळं पडणे. तर हे जर किंवा थंडी ताप आणि अंग पिवळं पडत असेल तर शक्यता की ते मलेरिया आहे का लेप्टोस्पायरोसिस आहे हे सुद्धा डिफरन्स करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे लेप्टोस्पायरोसिसमध्ये जरी सिव्हिअर जर कंडिशन जर झालं तर डेथ होण्याची शक्यता जास्त असते. पण त्याच्या अगोदर आपण प्रोफायलायसिस किंवा हाय रिस्क ग्रुपमध्ये जे येतात त्यांना जरी आपण काही अँटीबायोटिक्स वगैरे प्रोफायलायसिस देऊ शकतो किंवा हे जे पाण्यातून किंवा आपले हात किंवा पायावर जखम वगैरे असेल की विदाऊट आपण चप्पल किंवा बूट जर पाण्यातून चालण्याची शक्यता टाळलं तर नक्कीच हा लेप्टोस्पायरोसिस हा जो जीवघेणा आजार आहे आपण कमी करू शकतो. फारच छान. मित्रांनो, सोप्या भाषेत आपण समजतोय की पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी. वाहतं पाणी जसं आपण म्हणतो शुद्ध असतं, पवित्र असतं आणि तेच पाणी जर साचायला लागलं तर ते प्रदूषित होतं आणि वेगवेगळे आजार आपण बघतोय की कुठले आजार होऊ शकतात साचलेल्या पाण्यामुळे. डॉक्टर साहेब, मग हे जे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस म्हटलं, तुम्ही चिकनगुनिया म्हटलं, ते होऊच नये यासाठी काय करावं? कारण का मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आणि चिकनगुन्या आहेत किंवा दुसरे काही आजार आहेत हे शक्यतो पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचा वाढ वगैरे होते. कारण होऊ नये म्हणून ह्याची मी सांगितलं की ह्याची उत्पत्ती शक्यतो आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जास्त होत असते. जिथं आपल्या घराच्या शेजारी कुठे डबके असतील, तिथं पाणी साचलेलं वगैरे असेल तर तिथं जास्त होते किंवा आपल्या घरी आपण बऱ्याच दिवसापासून पाणी वगैरे साठवून ठेवलेलं असेल किंवा गावाकडे जे हौद वगैरे असतात कारण अंगणामध्ये बरेच लोकांचे ठिकाणी पाणी वगैरे साचण्याची पद्धत आहे आपल्याकडे किंवा घरामध्ये जे फ्लॉवर पॉट्स आहेत किंवा आपल्या फ्रीजच्या खाली सुद्धा तिथे डासाची जास्त उत्पत्ती होत असते. तरी आपल्या घरातील स्वच्छता त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेरची स्वच्छता आणि स्वतःची काळजी आणि आपल्या शरीराची स्वच्छता ही खूप आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे घरामध्ये कुठे असे उत्पत्ती होणाऱ्याचे स्रोत असतील तर ते आपण नष्ट करणे किंवा त्याची बाहेर डेली दररोजच्या दररोज त्याचं पाणी वगैरे चेंज करणं खूप गरज आहे. किंवा आपल्या बाजूला जर कुठं खड्ड्यात पाणी वगैरे जमा झालेलं असेल तर ते पाणी वगैरे किंवा खड्डे बुजवणं खूप गरजेचं आहे. किंवा बरेच वेळेस आपल्या घरी जे केरोसिन आहे किंवा आपण त्याला रॉकेल वगैरे ते जर टाकलं तर त्यासुद्धा पाण्यावर ह्या डासाची उत्पत्ती आपण रोखू शकतो. त्यामुळे हे घरातील बरोबर त्यामुळे आपल्या घराच्या बाजूची सुद्धा स्वच्छता आणि काळजी जर घेतलं तर हे काही डासाचे उत्पत्तीमुळे होणारे जे रोग आहेत, मलेरिया आहे, डेंग्यू आहे किंवा लेप्टोस्पायरोसिस आहे की चिकुनगुन्या आहे, नक्कीच आपण टाळू शकतो. फारच छान. सोप्या भाषेत सुंदर असा संदेश आपल्याला मिळालेला आहे. स्वतःची काळजी घ्या, घरात आणि परिसरात कुठे पाणी साचू देऊ नका, म्हणजे असे त्रास उद्भवणारच नाही. पुढला प्रश्न डॉक्टर साहेब, पाऊस म्हटला की भिजणं आलं, डोकं ओलं राहणं, कपडे ओलं राहणं आलं, तर अशा वेळेला कुठल्या आजारांपासून आपण सावध असलं पाहिजे त्याविषयी सांगा. नक्कीच आपण बऱ्याच वेळेस पावसामध्ये बाहेर गेल्यानंतर छत्री वगैरे नसेल किंवा आपल्याकडे रेनकोट नसेल तर आपलं अंग पूर्ण भिजल्या जातं किंवा आपले कपडे सगळे पूर्ण ओले असतात. तर बऱ्याच वेळेस ते हे कपडे ओले असल्यानंतर आपल्याला शक्यतो आपल्या शरीराचे जे स्किन इन्फेक्शन्स आहेत ह्याचे चान्सेस जास्त वाढतात. आणि जे काही आता सांगितलं की लहान मुलं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत तर कंटिन्यू जास्त ओल्या झाल्या असल्यानंतर जे काही सर्दी पडसे किंवा खोकला वगैरे आहे किंवा ब्रॉन्केल अस्थमा किंवा शिवपुडी हे ॲक्यूट एक्झास्पेशन जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे जास्त ओला झाल्यानंतर जसे की फंगल इन्फेक्शन्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर काही जर पुरळ वगैरे येणे किंवा लालसर चट्टे पडणे आणि पायामध्ये वगैरे सुद्धा त्रास होणे किंवा जे काही ऑलरेडी काही स्किन इन्फेक्शन्स असतील जसे की एक्झिमा आहे किंवा सोरायसिस आहे
तरी ऑलरेडी जर आपल्याला काही त्वचेचे आजार असतील तर हे शक्यता ओलसर पाण्यामुळे किंवा ओलसर कपडे जास्त वेळ आपल्या शरीरावर राहिल्यामुळे शक्यता जास्त फ्लेअरअप, आपण त्याला फ्लेअरअप म्हणतो की ते सोरायसिस जसे की एक्झामा आहे, डर्मॅटायटिस आहे किंवा ॲलर्जिक काही रिॲक्शन्स असतील तर ते ॲलर्जी वगैरे शक्यता जास्त ह्या पिरियडमध्ये होण्याचे जास्त असते. आणि हे जास्त लहान मुलामध्ये किंवा मोठ्या माणसामध्ये शक्यता जास्त असते, कारण का यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे हे ओलसर कपडे आपण घरी ज्यावेळेस पाहून येतो त्यावेळेस आपण ओलसर कपडे जे आहे ते लवकर आपण बदलणे खूप गरजेचं असते. आणि पावसाळ्यामध्ये नवीन कपडे किंवा उबदार कपडे आपण वापरलं तर हे जे काही स्किनचे इन्फेक्शन्स आहेत किंवा फंगल इन्फेक्शन्स आहेत तर हे जर आपण काळजी घेतली तर हे जे काय फ्लेअरअप होण्याची शक्यता जास्त आहे ते आपण हे कमी होऊ शकतं किंवा आपण टाळू शकतो त्याच्यामुळे. फारच छान. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला एक फोन आलेला आहे, बुलढाण्याहून फोन आलेला आहे. सुरेश शिंदे यांचा फोन आहे. नमस्कार सुरेश, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा. सलग प्रश्न विचारा आपला. सर मी राजा जिल्हा बुलढाणा. हा, बोलत राहा. सर माझा मुलगा आहे 16 वर्षाचा सर, तर त्याला वातावरण चेंज झालं, चक्कर येतं बा. वातावरण बदललं की चक्कर येते. पुढे हो बोलत राहा. टीव्हीकडे लक्ष नका देऊ. आवाज कमी करा टीव्हीचा आणि सलग बोला. बोलतोय सर, बोलतोय सर, बोलतोय. नाही सर, नाही. हा सर, काही विचारायचं तुम्हाला? उठल्याबरोबर त्याला चक्कर येते बा. वातावरणात बदल झाल्यावर त्रास होतो त्याला. कसला त्रास होतो? सर्दी पडसाचा होतोय का कसला होतोय? नाही सर्दी सर, त्याला 6 महिने अगोदर डेंग्यू झाला सर. बरं, 6 महिने आधी डेंग्यू झालेला. आणि हो सर. ओके, सर्दी आणि चक्कर येत आहेत. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी सुरेशजी. धन्यवाद. डॉक्टर साहेब काय सांगणार? 16 वर्षाचा मुलगा आहे, वातावरणात बदल झाला की त्रास होतो, चक्कर वगैरे येते, 6 महिन्याआधी डेंग्यू झालेला आहे, सर्दी वारंवार होते, काय सांगाल? छानच प्रश्न आहे सुरेशजी यांचा. त्यांच्या मुलाविषयी त्यांना काळजी असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचारलेला आहे. कारण का त्यांना सध्या रिसेंटलीच डेंग्यू झालेला आहे. त्यांनी वातावरण बदलल्यानंतर त्यांना चक्कर वगैरे जास्त येत असते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी असं बोललं की झोपेतून किंवा उठताना जास्त चक्कर येण्याची शक्यता जास्त आहे असं मग त्यांना वाटतं. त्यामुळे हे चक्कर कशामुळे हे ते डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काही मेंदूचे आजार असतील किंवा मानेमुळे असतील किंवा बऱ्याच वेळेस आपण पोझिशनल व्हर्टायगो किंवा पोझिशनल गिड्डीनेस किंवा चक्करसुद्धा येऊ शकतं. किंवा BP वगैरे चेक करणं खूप गरजेचं असतं. किंवा आपण उभा टाकल्यानंतर BP किती असतं किंवा आपण लाईंग डाऊन झोपल्यानंतर BP किती असतं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि लहान मुलांमध्ये जर जेवणामध्ये काही जरी न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतील किंवा हिमोग्लोबिन जर वगैरे कमी असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा शक्यतो लहान मुलांमध्ये चक्कर येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे करून घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यात जर काही कमतरता असेल, हिमोग्लोबिन असेल किंवा दुसरे काही न्यूट्रिएंट्स कमी असेल तर ते सप्लिमेंट्स त्यांना मुलाला द्यायला पाहिजे. आणि वातावरणामध्ये सर्दी, खोकला किंवा नुसतं डोकं दुखतं त्याच्यामुळे सुद्धा बरेच कानाचे काही इन्फेक्शन जर झाले असतील की ओटायटिस असतील किंवा फंगल इन्फेक्शन असते तर कानामुळे किंवा सर्दीमुळे नाकाच्या इन्फेक्शनमुळे सुद्धा बऱ्याच वेळेस लहान मुलांमध्ये चक्कर जास्त येत असते. तर त्यामुळे ENTच्या डॉक्टरांना दाखवून घेणं गरजेचं असेल. हे सगळं जर नॉर्मल असेल तर दुसरं काही मेंदूचा काही प्रॉब्लेम असतं किंवा मणक्याचं काय असलं तर MRI करून घेतलं तर नक्कीच त्यांच्या मुलाचं काही दुसरा काही आजार आहे की आपण त्याच्यामधून हे निर्णय घेऊ शकतो की पुढे अजून काय करू शकतो यासाठी. फारच छान. मित्रांनो, असंच तुम्ही तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या आम्हाला फोन करून विचारा. आजचा आपला विषय आहे पावसाळ्याशी निगडीत जे आजार होतात आणि काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी आपल्याला डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्याला मार्गदर्शन करतायत. यावेळी मला श्री संत निळोबा महाराजांचा अजून एक अभंग आठवतो. अभंग असा आहे: प्राणी मात्र पर्वत तळी, प्राणी मात्र पर्वत तळी, राहिले ते निजानंद मिळी, राहिले ते निजानंद मिळी, नित्य हरीची कीर्ती नव्हाळी, नित्य हरीची कीर्ती नव्हाळी, श्रवण मनन करिताती, श्रवण मनन करिताती. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा सुरू आहे पावसाळ्यातील जे आजार आहेत, उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, मगाशी आपण लहान मुलं जी किंवा मोठी पण पावसात भिजतात, ओले होतात, त्याच्यामुळे सर्दी पडसं वारंवार होत असतं. तर कुठल्या आजारांपासून आपण काळजी घ्यायची, खास करून श्वसन संस्थेशी निगडीत? तर नक्कीच काही लहान मुलांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांगितलं की जे पावसाळ्यामध्ये शक्यतो इफेक्ट होणारे जे एज क्रायटेरिया जो बघितलं तर ह्यांच्यामध्ये जास्त होत असते. तर सर्दी खोकला किंवा हे झाल्यानंतर लहान मुलांमध्ये सुद्धा व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरल निमोनिया हा जास्त प्रकारचा आपल्या श्वसनसंस्थेची इफेक्ट त्याच्यावर होत असतो. आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये 50 ते 60 वर्षामध्ये ज्यांना काही अस्थमा असेल, COPD असेल किंवा लंगचे किंवा फुफ्फुसाचे काही दुसरे काही आजार असतील तर यांना जे काही निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते किंवा बॅक्टेरियल निमोनिया आहे, व्हायरल इन्फेक्शन्स आहे. तर ह्याच्यामुळे जर जास्त निमोनिया झाल्यानंतर त्यांना दम घेण्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा छातीमध्ये वगैरे दुखणे वगैरे. आणि जास्त सिव्हिरिटी जर वाढल्यानंतर बरेच वेळेस ऑक्सिजनची पातळीसुद्धा कमी होऊ शकतं आणि किंवा ऑक्सिजनची त्यांना गरज लागू शकतं आणि त्यांना असे क्रिटिकल सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळेस व्हेंटिलेटर किंवा त्यांना हॉस्पिटल ॲडमिशनची सुद्धा गरज पडू शकतं. त्यामुळे हे लहान मुलांमध्ये शक्यतो हे जे काही आपण एक सिस्टीम जर बदललं तर संशोधनाची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जास्त होते. तसे प्रत्येक जर संस्थेचे जर म्हटलं की रेस्पिरेटरी सिस्टम आहे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम आहे, काही स्किनचे इन्फेक्शन्स वगैरे आहेत किंवा त्याला जर ऑलरेडी काही आजार असेल तर ते जास्त ह्या परिस्थिती होण्याची शक्यता किंवा जास्त उद्भवण्याची शक्यता त्यांच्या ह्या एजमध्ये जास्त होण्याची शक्यता जास्त असते. आणि डॉक्टर साहेब, श्वसन संस्थेविषयी थोडं अजून पुढे जाताना आपण श्वसन संस्थेचे जे त्रास आहेत पावसाळ्यात होणारे ते कसे टाळू शकतो, कसं त्याला प्रतिबंध घालू शकतो ते आम्हाला सांगा. नक्कीच आपण जे काही सर्दी खोकला किंवा पडसे असेल किंवा डोकं वगैरे दुखणे असेल किंवा नाकाचे त्रास असतील किंवा त्यांना काही कानाचे जर त्रास होत असेल तर लहान मुलांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये हॉस्पिटल किंवा डॉक्टरांचे ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर आपण सुद्धा घरगुती उपाय वगैरे आपण करू शकतो. जसे की लहान मुलाचे जर ताप वगैरे असेल तर आपण कोल्ड स्पॉन्जिंग वगैरे म्हणतो, जसे की आपण टॉवेल वगैरे आपल्या घरामध्ये किंवा रुमाल असेल तर ते पाण्यामध्ये ओलं करून लहान मुलाचं अंग वगैरे किंवा डोक्यावर ठेवून आपण त्याच्यामुळे सुद्धा टेम्परेचर कमी करू शकतो. आणि सर्दी खोकला जर झाल्यानंतर आपल्या घरी जर वाफारा जो असतो किंवा आपण स्टीम इनहेलेशन म्हणतो, आपण घरच्या घरी सुद्धा त्यांना स्टीम इनहेलेशन किंवा वाफारा जर दिलं तर हे सर्दी किंवा खोकला असेल किंवा रायनायटिस असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स असतील तर हे सुद्धा आपल्याला घरच्या घरी आपण कमी करू शकतो. आणि शक्यतो जसे काही फंगल इन्फेक्शन्स वगैरे आहेत, आपण शक्यतो लहान मुलांमध्ये जर ओले कपडे असतील किंवा डायपरचे वगैरे ह्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर वेळोवेळी लहान मुलांचे कपडे बदलणं किंवा उबदार त्यांना कपडे घालणं ज्याच्यामुळे जास्त त्यांना थंडी किंवा ताप होणार नाही असे कपडे त्यांना घातला वगैरे पाहिजे. किंवा आपण जरी पावसातून बाहेर फिरून वगैरे आल्यानंतर सुद्धा आपण कोरडे कपडे घालण्याने लगेच ओले कपडे असतील ते सुद्धा बदलणे खूप गरजेचं असतं. ज्याच्यामुळे हे जे काही व्हायरल इन्फेक्शन असतील किंवा श्वसनसंस्थेची रिलेटेड काही आजार असतील तर जे शक्यता ह्या जर गोष्टी आपण केलं तर घरच्या घरी आपण जर उपाय जर केलं तर बऱ्याच प्रमाणात त्याचा सिव्हिरिटी जे किंवा सिरियस पुढे होण्याचे असतं हे करू शकता. पण जर आपल्या घरी जर होत नसेल तर शक्यतो डॉक्टरांची सल्ला घेऊन पुढची ट्रीटमेंट घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं हे मला तरी वाटतं. फारच छान. मित्रांनो, यावेळी आपल्याला नांदेडहून फोन आलेला आहे. लक्ष्मीबाई यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. लक्ष्मीताई, आपला प्रश्न विचारा. कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. कंबर दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते, चक्कर येते. बरं, वय किती आहे ताई तुमचं? वय 60 आहे. बरं, अजून काय त्रास? पावसाळ्यातच त्रास असतो हा की जास्त पावसाळ्यात त्रास होते मला? बरं बरं सर, काही विचारायचं अजून? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. लक्ष्मीताईंचा फोन आहे नांदेडहून. काय सांगणार सर? म्हणजे खूपच छान प्रश्न आहे.
आणि पावसाळ्यामध्ये त्यांना कमरेचा त्रास किंवा पाठ वगैरे दुखणे किंवा जॉईंट्स पेन वगैरे जास्त असं त्यांचं म्हणणं आहे. कारण का बरेच आजार आहेत, मी ऑलरेडी सांगितलं की ज्यांना काही पावसाळ्यामध्ये त्याचे फ्लेअर अप होण्याची शक्यता जास्त असते, जसे की स्किनचे इन्फेक्शन्स आहेत किंवा सोरायटिक आर्थरायटिस जर असेल किंवा रोमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा त्यांना रोमॅटिक फिवरचे त्यामुळे सुद्धा आर्थरायटिस काही असे तर. आणि वयानुसार जर पाहिलं तर त्याच्या बऱ्याच वेळेस ह्या एजमध्ये ऑस्टिओपोरोसिस किंवा आपल्या शरीरातील कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D3 कमी झाल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस जॉईंट्स पेन होणे किंवा बॅकएक होणे किंवा कंबर दुखणे हे प्रकार आपल्याला ह्या पावसाळ्यामध्ये वाढताना जास्त वाटतात. त्यामुळे आपल्या ह्या पावसाळ्यामध्ये स्वतःचा आहार चांगल्या प्रकारे किंवा ज्याच्यामध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D3चे जे प्रमाण जास्त असतात असे पदार्थ वगैरे खाल्लं किंवा काही जरी बॅकएक वगैरे असेल तर आपण पेन किलर्स वगैरे घेतलं तर नक्कीच कमी होऊ शकतं. त्यामुळे हे पावसाळ्यामुळे काही असे आजार आहेत की आर्थरायटिस सुद्धा जास्त ह्या पिरियडमध्ये होत असतात. त्यामुळे ह्या जर काळजी घेतलं आपलं डाईट किंवा डाईटमध्ये ज्याच्यामुळे काही आजार होतं ते जर गोष्टी आपण अवॉइड केलं त्यामुळे या ऑस्टिओपोरोसिसचा प्रकार जास्त असतो. कारण का वय त्यांचं जास्त असल्यामुळे वयानुसार तर मला असं वाटतं की त्यांचं बॅकएक किंवा हे आर्थरायटिस आहे त्यांना. फारच छान. मित्रांनो, तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारतात आणि जे तज्ज्ञ मंडळी आले आहेत त्यांच्याकडून आपण जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो. डॉक्टर साहेब, पावसाळा सुरू आहे, सगळेजण फिरायला पण जातात, पावसात भिजतात, जसं आपलं म्हणणं झालं, चहा कॉफी घेतात, गरमागरम वडे, समोसे, भजी, कांदा भजी खातात. तर कधी कधी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. तर अशा वेळेला पचन संस्थेशी निगडीत कुठले त्रास होऊ शकतात त्याविषयी सांगा. नक्कीच आपण पावसाळा म्हणल्यानंतर गरम पदार्थ खाण्याची सगळ्यांना आवडच असते, पण गरम पदार्थ खाताना सुद्धा आपल्याला काही आजार होऊ नये याची सुद्धा काळजी घेणं तेवढंच खूप गरजेचं आहे. कारण आपण बाहेर फिरताना किंवा बरेच ठिकाणी बाहेरचं पाणी वगैरे पिलं जातं किंवा बाहेरचे गरम पदार्थ खाल्ले वगैरे जातं. जर असे काही बाहेर कॉन्टॅमिनेटेड वॉटर असेल किंवा दूषित पाणी वगैरे असेल किंवा दूषित कुठं काही जेवण खाण्यात वगैरे आलं असेल तर ते जरी खाल्ल्यानंतर की जे आपण पचनसंस्था आहे त्याची शक्यता जास्त आजार होण्याची शक्यता असते, जसे की पोटात दुखणे, जुलाब होणे किंवा मळमळणे, उलटी वगैरे हे असं शक्यता होऊ शकतं. पण याच्या व्यतिरिक्त जसे की टायफॉइड आहे, त्यालाच आपण इंटरेक्ट फीवर वगैरे आहे म्हणतो, ते सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. किंवा पोटामध्ये दुखणे किंवा त्याला कोलायटिस वगैरे असू शकतं, हे सुद्धा म्हणतो आपण. किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस वगैरे होण्याची शक्यता असते. आणि बरेच आजार जसे अमेबियासिस आहे, हे सुद्धा पावसाळ्यामध्ये जास्त कॉन्टॅमिनेटेड वॉटर किंवा कॉन्टॅमिनेटेड फूड किंवा दूषित पाण्यामुळे जास्त आजार होत असतात. किंवा जसे की कावीळचे काही प्रकार आहे, ते कावीळचे प्रकारसुद्धा ह्या पावसामध्ये आपण बाहेर खाल्ल्यानंतर शक्यता आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट होत असतो, ज्याच्यामुळे की लिव्हर आहे, किडनीवर त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतं. बरेच जसे की टायफॉइड बोललं किंवा कॉलरा किंवा ॲक्यूट गॅस्ट्रायटिस, तर ह्याच्यासोबत जसे की कॉलरा, त्याला आपण राईस वॉटरी डायरिया म्हणतो, ज्याच्यामुळे सुद्धा बाहेरच्या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे सुद्धा जास्त ह्या पावसाळ्यामध्ये होत असतात. तर जसे काही शक्यतो आपले जे आपण रेस्पिरेटरी सिस्टीम तर आहेच, पण आपली पचनसंस्थासुद्धा जास्त हे आजार पावसाळ्यामध्ये जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण बाहेर जाताना आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण जसे बरेच वेळेस शिळं अन्न खाल्लं असेल, बरेच दिवसाचं अन्न शिजलेलं असेल, घरात ठेवलेलं असेल किंवा बाहेर खाल्ले असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं. जे फूड पॉयझनिंगमुळे आपल्या पोटांचा त्रास जास्त ह्या पावसाळ्यामध्ये हे जे काही आजार आहेत जसे तर हे कॉमन तर आहेतच, पण ह्या पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याकडे पाहण्यामध्ये जास्त आढळून येतात. मित्रांनो, डॉक्टरांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्पेशली जे आपल्या माता भगिनी आहेत, पावसाळ्यामध्ये किंवा शिळं अन्न खायचंच नाही आहे. आणि जर समजा तुम्ही बाहेर पावसाळ्यात फिरायला गेलात तर त्या जागेची खाताना स्वच्छता किती आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःची सुरक्षेकडे पण महत्त्वपूर्ण लक्ष द्यायचं आहे. सरांनी आता दूषित पाण्याविषयी सांगितलं. डॉक्टर साहेब, पावसाळ्यात जो थकवा येतो, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, किंवा हेपॅटायटिस ए विषयी, हेपॅटायटिस ई विषयी आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा. नक्की सर, हे पावसाळ्यामध्ये तर हे आजार होतात, जसे की मी सांगितलं की ॲक्यूट गॅस्ट्रायटिस आहे किंवा कॉलरा आहे किंवा टायफॉइड आहे, त्याला एंट्रिक फीवर वगैरे म्हणतो, किंवा फूड पॉयझनिंग वगैरे आहे. तर ह्या आजारामध्ये बऱ्याच आपल्या शरीराच्या लूज मोशन आणि वॉमिटिंगमध्ये किंवा उलटी किंवा मळमळ किंवा जुलाबमुळे आपल्या शरीरामधलं बऱ्याच प्रमाणातलं पाणी वगैरे काय आहे, वॉटर आहे किंवा इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स होतं. कारण का ह्या उलटीमधलं जे पाणी किंवा जुलाबमध्ये जे पाणी वगैरे जे प्रमाण आहे
त्याच्यामुळे आपलं भरपूर प्रमाणात आपल्या शरीरातलं कमी होऊन जातं. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असतं. आणि हे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सुद्धा तेवढं आपण काळजी घेण्याची गरज आहे, की जसं की ORS सोल्युशन आपण घेऊ शकतो किंवा आपण घरच्या घरी लिंबू पाणी आहे किंवा सरबत आहे हे कंटिन्यू आपण द्यायला पाहिजे किंवा नारळ पाणी वगैरे आपण जर घेतलं तर ज्याच्यामुळे हे की ॲक्यूट गॅस्ट्रायटिसचे जे काही रिलेटेड जे काही आजार आहेत, जुलाब आहे, कॉलर आहे, त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोलाइट किंवा पाण्याचा लॉस आपल्या शरीरामुळे डिहायड्रेशन होते ते शक्यता होणार नाही किंवा आपल्या बॉडीमधलं सुद्धा पाणी तेवढंच मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि जर बाहेर पदार्थ आपण बोललो की पदार्थ खाण्याची खूप आपल्याला पावसाळ्यात आवड असते, गरम पदार्थ खाणे किंवा बाहेरचं पाण्याच्या दूषित पाणी जर पिण्यात आले जर बाहेर फिरताना वगैरे, तर जसे काही आपण आजार आहे की हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई ही जास्त शक्यतो पाण्याद्वारे होणारे आजार पावसाळ्यामध्ये जास्त आहे. पण हेपॅटायटिस ए आणि ई हे शक्यतो आपल्या एक कावळीचा प्रकार आहे ज्याच्यावर लिव्हरचा इफेक्ट होतो. त्याच्यामध्ये आपण बरेच आपले लिव्हरचे एन्झाईम्स वगैरे वाढतात. आपण जर ब्लड टेस्ट वगैरे केलं जसे की GOT GPT म्हणतो किंवा बिलिरुबिन आहे हे आपण शक्यतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन वगैरे करतो. पण हेपॅटायटिस ए आणि ही तेवढं घाबरून जाण्याची गरज नाही, कारण त्या पिरियडमध्ये फक्त आपलं कावळीचं प्रमाण किती आहे ते मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं आणि बेड रेस्ट वगैरे घेणं गरजेचं असतं. पण हाय रिस्क आपण ज्यावेळेस हेपॅटायटिस ई हा आजार शक्यतो जर गरोदर माता असतील तर त्यांचा जर झालं जर हा आजार जर झाला तर खूप हाय रिस्क असू शकतं. त्यामुळे प्रेग्नन्सी किंवा गरोदर मातांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शक्यतो त्यांनी बाहेरचा पदार्थ किंवा पाणी पिणं टाळलं पाहिजे, कारण का हेपॅटायटिस सी हा आजार असा आहे की प्रेग्नेन्सीमध्ये जर झालं तर मॅक्झिमम आम्ही आतापर्यंत बघितले 100% मॉर्टॅलिटी रेट त्याच्यामध्ये वाढतो. कारण त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये आपली जी काही प्रतिकारशक्ती असते किंवा बाळाची वाढ होण्याची शक्यता जास्त असतात, त्याच्यामुळे प्रतिकारशक्तीसुद्धा त्यावेळेस बऱ्याच वेळेस कमी झालेली असते. त्यामुळे ही हेपॅटायटिस ही हा इन्फेक्शन खूप प्रेग्नेन्सीमध्ये खूप डेंजरस असतो. त्यामुळे शक्यतो बाहेर जाताना बाहेरचे दूषित पाणी असेल किंवा बाहेरचे पदार्थ असेल जर टाळलं तर आपण जे काही पचनसंस्थेत होण्यास आपण म्हणतो की डिहायड्रेशन आहे, हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हा आजार आपण ह्या प्रकारे आपण टाळू शकतो. आणि डॉक्टर साहेब अजून कुठल्या काळजी घेतली पाहिजे, स्पेशली जर पोटाविषयी म्हटलं, पचनसंस्थेविषयी म्हटलं तर पावसाळ्यात पचनसंस्थेची काळजी आपण कशी घ्यावी? तिथे म्हटलं की आपण जे बाहेर जाताना वगैरे पदार्थ जे खाण्यामध्ये असतात ते ताजे पदार्थ वगैरे घ्यायला पाहिजे किंवा फ्रूट्स असतील किंवा पालेभाज्या वगैरे असतील. आपण ज्यावेळेस बाहेरून सुद्धा पालेभाज्या काही जेवण वगैरे बाहेरून वगैरे आणलं होतं ते चांगल्या प्रकारे त्याला गरम वगैरे करून घेणे किंवा चांगल्या पाण्यामध्ये त्याला धुवून वगैरे घेणे किंवा आपण बाहेरून घरी जेवण करण्याच्या अगोदर हात वगैरे चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जे काही आजार आहेत पावसामध्ये जे काही सांगितलं की दूषित पाण्यामुळे किंवा अन्नामुळे शक्यता जास्त होत असते किंवा सर्दी खोकला आपण मी सांगितलं की हे सुद्धा श्वसन संस्थेचं आहे किंवा फंगल इन्फेक्शन स्किनचे होण्याची शक्यता जास्त असते. किंवा आपण पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे उकळून घेणं खूप गरजेचं आहे. जरी किंवा पाणी वगैरे आपल्याकडे उकळून जरी नसेल तरी आपण पाहतो की एक तुरटी वगैरे आहे ते सुद्धा आपण वापरू शकतो. तर हे शक्यतो चांगलं पाणी वगैरे पिण्यात आपल्या रुटीन डेली घरी वापरणे खूप गरजेचं आहे. आणि दररोज ताजे आणि गरम पदार्थ आपण जे घरी बनवतो ते जर असे वापरण्यात किंवा बाहेरचे स्वच्छ मॅक्झिमम टाईम जर आपण अवॉइड जर केलं तर हे जे काही आजार आहेत आपल्याला हे कमी प्रमाणात होण्याची नक्कीच आपल्याला मदत होईल. फारच छान. मित्रांनो, पावसाळ्याविषयी चर्चा सुरू आहे. पावसाळ्यात काही त्रास होऊ शकतो त्याविषयी चर्चा सुरू आहे, घ्यायच्या काळजीविषयी चर्चा सुरू आहे. तर आपण देखील आपल्या मनातले प्रश्न आम्हाला फोन करून जरूर विचारा. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आज आपली चर्चा सुरू आहे पावसाळ्यात होणारे त्रास, आजार आणि त्यापासून कसा आपला बचाव करायचा, काय काळजी घ्यायची. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मधुकर गायकवाड, जे की सहयोगी प्राध्यापक आहेत, औषध वैद्यकशास्त्र विभाग, सर जे समूह रुग्णालय, मुंबई येथे. डॉक्टर साहेब, पावसाळ्यात आपण ओले होतो, तसेच कामावर जातो, कपडे लवकर सुकत देखील नाही, तर अशा याच्यामध्ये त्वचेची कुठली समस्या उद्भवू शकतात त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच आपण पाहिलं की बाहेर पावसामध्ये भिजल्यानंतर आपले कपडे वगैरे ओले होत असतात किंवा बाहेरून आपण बऱ्याच वेळेस तसेच कपडे बदलायला आपल्याला वेळ वगैरे मिळत नाही किंवा ऑफिस बरेच जर काही कामानिमित्त आपण ऑफिसमध्ये असाल किंवा घरी येण्यासाठी वेळ होत असेल
तर ह्यावेळेस सुद्धा आपले जे काही स्किन इन्फेक्शन्स किंवा आपण म्हणतो की फंगल इन्फेक्शन हे जास्त फ्लेअरअप होण्याची शक्यता असते किंवा अगोदरच त्यांना काही जर त्वचेशी निगडीत काही आजार असतील, मी सांगितलं सोरायसिस आहे, एक्झेमा आहे किंवा क्रोनिक एक्झेमा वगैरे म्हणतो किंवा ऑटोपिक डर्माटायटिस वगैरे जे काय आहेत असे इन्फेक्शन्स किंवा त्यांना काय ॲलर्जिक रिॲक्शन्स जर त्यांना असेल किंवा ॲलर्जी वगैरे होत शक्यता असेल किंवा शरीरावर लालसर चट्टे येणे किंवा पुरळ वगैरे येणे किंवा लहान मुलांमध्ये शक्यतो जास्त आपल्याला ह्याचं प्रमाण आपल्याला आढळून येतो. पण मोठ्यामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन्सचा प्रकार जो आहे तो जास्त ओलसर कपड्यामुळे जास्त होत असते. त्यामुळे शक्यतो आपण बाहेरून आल्यानंतर कपडे ओले वगैरे काढून टाकून आपले कोरडे कपडे किंवा उबदार कपडे ज्याच्यामुळे आपल्याला काही फंगल इन्फेक्शन किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. बुरशीजन्य आजार जे तुम्ही फंगल इन्फेक्शन म्हटलात ते म्हणजे काय आणि त्यापासून कसा बचाव करावा? फंगल इन्फेक्शन कारण का हे बुरशीजन्य आजार शक्यता ओलसर जे ठिकाण असतं ते ठिकाणी जास्त होण्याची शक्यता जास्त असतं आणि पावसाळा म्हणलं तर ते फेवरेबल कंडिशन त्यांच्यासाठी एक इन्व्हिटेशन असल्यासारखंच असतं कारण का ह्या पिरियडमध्ये हे फंगल इन्फेक्शन किंवा बुरशीजन्य आजार जास्त होत असतात. आणि मी आधी सांगितलं की ज्यांची काही इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट असेल, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल, जसे की मी आधी सांगितलं की डायबिटीज आहे किंवा 50 ते 60 जोर असेल किंवा त्यांची किमोथेरपी रेडिओथेरपी असेल पेशंटचं चालू किंवा कॅन्सर पेशंट्स असतील किंवा कोणतं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं असेल तर यांच्यामध्ये जे काही इन्फेक्शन असतात हे जास्त होण्याची शक्यता असतो किंवा यांना बुरशीजन्य इन्फेक्शन जास्त होऊ शकतं किंवा पेशंटला काही स्टेरॉइड चालू असू शकतात. कारण का ह्या पिरियडमध्ये मी सांगितलं की जे आपण कोरडे कपडे किंवा आपली स्वतःची काळजी जरी घेतली तर जे काही फंगल इन्फेक्शन किंवा बुरशीजन्य इन्फेक्शन्स आहेत, जसं की फक्त बुरशीजन्य इन्फेक्शन आपल्या शरीरात होतील असं नाही, कारण जास्त प्रमाणात झालं की आपण पाहतो की कोविडच्या काळामध्ये जसं की म्युकरमायकोसिस वगैरे आहे तर हे सुद्धा एक प्रकारचं एक फंगल इन्फेक्शन्स आहे ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती जर आपली कमी झालं तर ते मेंदूपर्यंत आपल्या किंवा आपल्या फुफ्सापर्यंत किंवा आपल्या पचनसंस्थेपर्यंत सुद्धा ते फंगल इन्फेक्शन पसरू शकतो किंवा कॅन्डिडा इन्फेक्शन्स आहेत किंवा काही HIV पेशंट्स जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हे शक्यता जास्त असतं. त्यामुळे हे बुरशीजन्य आजार जास्त आपल्याला ह्या पावसाळ्यामध्ये फ्लेअरअप किंवा जास्त वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. आणि डॉक्टर साहेबांनी महत्त्वाचं सांगितलेलं की शरीर कोरडं ठेवण्याला पण महत्त्व आहे. हवा लागली पाहिजे तर एक एक्स्ट्रा जोडीचे कपडे आपल्या कार्यालयात किंवा कुठे बाहेर जाणार असेल त्याच्यासाठी ठेवून द्यावे. डॉक्टर साहेब, आपण पावसाळ्यात हातापायाला चिखला येतात, स्केबीज म्हणतो, चिखल्या म्हणतो, तर त्याविषयी आम्हाला सांगा आणि त्या होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? चिखल्या नक्कीच पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला वाढताना दिसून येतं. जे काही शेतामध्ये काम करणारे जे असतात किंवा पावसामध्ये ज्यांचं काम हे कंटिन्युअस पाण्यामध्ये असतं तर हे हाय रिस्क किंवा जास्त हायली प्रोन ह्या चिखल्या किंवा आपण त्याला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. कारण का कंटिन्यू ओलसरपणा त्या पायामध्ये असल्यामुळे किंवा आपल्या पायामध्ये बूट असतील आणि सॉक्स वगैरे घातलेले असेल आणि आपल्याला जर वेळेवर बदलणं नाही झालं तर त्याच्यामुळे सुद्धा हे चिखल्या किंवा फंगल इन्फेक्शन आपल्याला ह्या जास्त प्रमाणामध्ये पावसाळ्यात होत असतं. त्यामुळे आपण आपले पाय वगैरे कोरडे ठेवणे किंवा आल्यानंतर पाय टॉवेलने किंवा कोरड्या कपड्याने हे पुसून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर कमी होत नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार किंवा अँटीफंगल क्रीम्स असतात किंवा अँटीफंगल पावडर असतात आणि किंवा टॅबलेट्स वगैरे त्याच्या प्रमाणावर बघून त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर हे आपण घेतलं तर हे चिखलीचं प्रमाण किंवा फंगल इन्फेक्शन आहे किंवा पायाला कुठं जर काम करताना जखम झालेली असेल किंवा मार लागलेला असेल तर अशा वेळेमध्ये किंवा हाय रिस्क ग्रुपमध्ये जास्त होण्याचे प्रमाण असतात. त्यामुळे हे चिखल्या किंवा फंगल इन्फेक्शन हे वेळेवर आपण त्वचा कोरडी ठेवणे किंवा अँटीफंगल क्रीम किंवा अँटीफंगल पावडर्स हे जर वापरलं तर हे प्रमाण जे काही आहे ते हे कमी किंवा जास्त होण्यापासून आपल्याला मदत होईल. आणि डॉक्टर साहेब, हा महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्ही मांडला. आणि दुसरा एक जो त्रास भेडसावतो ते पावसाळ्यात होणारे अपघात, जसं पाय सरकून पडणं म्हणा किंवा उंदीर चावणं म्हणा किंवा एखाद्या बुटामध्ये चप्पलमध्ये जाऊन एखादा किडा बसतो आणि मग आपण घालायला जातो तेव्हा चावतो म्हणा किंवा वाहनांचे अपघात म्हणतो. तर या सगळ्या अपघातांपासून कसं वाचायचं
किंवा कसे टाळावं त्याविषयी सांगा. बरेच पावसाळ्यानंतर प्रत्येकाला बाहेर सुद्धा फिरण्याची खूप आवड असते. त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी पावसामुळे ओलसरपणा असतं, त्यामुळे शेवाळ वगैरे तयार झालेलं असतं. तर अशा ठिकाणी सुद्धा पाय घसरण्याची जास्त शक्यता असते. किंवा रोडवर पाणी पडल्यानंतर गाडी वगैरे किंवा टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स स्लिप होण्याची जास्त असते. आणि ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये आपण घरी किंवा बाहेर आपण जाताना वगैरे बूट वगैरे किंवा आपण हे घालत असतो, तर ह्या बुटामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस काही आपण जसे की विंचू आहे, त्याला स्कॉर्पियन वगैरे म्हणतो, किंवा स्नेक्स वगैरे हे साप वगैरे सुद्धा शक्यता जास्त वेळेस बरेच विषधारी कीटक वगैरे आपण त्या बुटामध्ये वगैरे बसण्याची शक्यता जास्त असते. तर त्यावेळेस आपण बाहेर जाताना किंवा आपण घरी बूट घालताना किंवा बाहेर कामामध्ये किंवा शेतामध्ये कामाला जात असताना किंवा बाहेर कुठे असाल, त्यावेळेस ही शक्यता जास्त आहे. त्यांचा उबदारपणा असतो, त्यामुळे जास्त हे असतं. त्यामुळे बाहेर किंवा बाहेर बूट घालताना वगैरे बूट वगैरेमध्ये काही आहे का नाही, त्याच्यात काही जरी असेल, कारण का हे स्कॉर्पियन बाईट किंवा विंचू जर चावला किंवा स्नेक जर बाईट झालं तर हा प्रमाण आपला खूप धोकादायक होऊ शकतो. किंवा आपल्याला जसे कोब्रा आहे किंवा वायपर्स आहे, त्याच्यामुळे आपल्या मेंदूवर, आपल्या किडनीवर त्याचा इफेक्ट होऊन आपल्याला मृत्यू शक्यता जास्त होण्याची असते. किंवा आपला विंचू जरी चावला तरी त्याच्यामुळे सुद्धा भरपूर इफेक्ट आपल्या शरीरावर होऊ शकतं. त्यामुळे बाहेर जाताना आपण आपले काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण का बरेच ठिकाणी पाय वगैरे घसरणे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी डोक्याला मार लागणे किंवा फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असू शकते. त्यामुळे हे जे काही अपघाताचे प्रमाण आहे किंवा होऊ नये म्हणून आपण बाहेर जाताना किंवा आपण बूट घालताना हे चांगल्या प्रकारे आपण त्याच्यात काही बसलेलं आहे का हे पाहून जर घेतलं तर हे काही ॲक्सिडंट्स किंवा होण्याचे इन्सिडन्स आहे ते आपल्याला कमी करता येते. फारच छान. मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या मनातले प्रश्न विना संकोच आम्हाला विचारा. तुमच्या प्रश्नांची पण आम्ही वाट पाहतोय. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे पावसाळ्याशी निगडीत आजारांविषयी. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. जळगावहून फोन आहे. राजेश कोळी यांचा फोन आहे. नमस्कार राजेश, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार सर, मी राजेश कोळी बोलतो जळगाववरून सर. हां, माझे 2 प्रश्न आहे सर, की पावसाळ्यामध्ये आपण आपली रोगप्रतिकार शक्ती कशी चांगली ठेवू शकतो आणि आपली पचन संस्था कशी चांगली ठेवू शकतो. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? नक्कीच राजेश यांचा चांगला प्रश्न आहे. कारण का पावसाळा बोलल्यानंतर आपल्याला सांगितलं की आपल्या पचनसंस्थेचे आजार जास्त होण्याची शक्यता असते. तर पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या जेवणामध्ये जे काही पदार्थ घेत असतो किंवा आपल्या पचनसंस्थेचे रिलेटेड मी सांगितलं जसे कॉलरा आहे, टायफॉईड आहे, ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस आहे, किंवा फूड पॉयझनिंग वगैरे होण्याची शक्यता जास्त असते, की ज्याच्यामुळे जुलाब होण्याची शक्यता जास्त आहे. आपण त्याला अतिसार वगैरे असं म्हणतो. तर हे होऊ नये म्हणून आपण घरी किंवा आपण बाहेरचे जे काही पदार्थ वगैरे खात असतो ते शक्यतो आपण जर टाळलं किंवा चांगल्या प्रकारचे खाल्लं तर हे जे काही आजार आहेत यांच्यानुसार की हे जे काही पचनसंस्थेचे आजार शक्यतो आपण कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. फारच छान राजेश, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. पुढला प्रश्न राजेशजींनाच जोडून आहाराविषयी थोडं आम्हाला सांगा आणि काय व्यायाम असावा त्याविषयी सांगा. पावसाळ्यात मी सांगितलं की पावसाळा बोलल्यानंतर पावसाळ्यामध्ये जास्त रोगांना आमंत्रण असतो किंवा आजार जास्त होत असतात. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी आणि आपल्या घरातील किंवा आपल्या परिसराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्या शरीराची काळजी घेताना किंवा आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ह्या पावसाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस जेवणाचे पदार्थ वगैरे हे चांगल्या प्रकारे आपण घेतलं पाहिजे किंवा पालेभाज्या वगैरे असतील ते चांगले त्याचं प्रमाण जास्त आपण आपल्या खाण्यामध्ये वाढवलं वगैरे पाहिजे. किंवा फळभाजी वगैरे आहे किंवा आपण जेवणामध्ये जे काही पदार्थ वगैरे वापरतो शिळं अन्न असं नसायला पाहिजे. गरम किंवा ताजेतवाने तेव्हा खाण्यासाठी आपल्याला घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण बाहेरून पालेभाज्या किंवा फ्रूट्स वगैरे असतो किंवा व्हेजिटेबल्स वगैरे फळं वगैरे बाहेरून वगैरे आणत असतो त्यावेळेस ते चांगल्या पाण्याने धुवून घेणं खूप गरजेचं आहे. आणि बरेच आजार मी सांगितलं की जर आपण हात जर बाहेरून लहान मुलं वगैरे असतील तर ज्या वेळेस ते बाहेरून वगैरे खेळून येतात तर जर हात वगैरे धुतले नसतील तर ते जेवणाच्या अगोदर चांगल्या प्रकारे आपण साबणाने किंवा कोणत्याही लोशनने जर हात वगैरे धुतले
तर जे काही बाहेरच्या पाण्याने किंवा आपल्याला बरेच आजार ह्या हाताच्या घाणीमुळे होत असतात, जसे की लहान मुलांमध्ये पचनसंस्थेचे आजार आहेत की जे की आपण ऑलरेडी आपण त्या आजाराविषयी माहिती घेतलेलीच आहे. आणि सर्दी खोकला लहान मुलांमध्ये शक्यता जास्त असते, त्यांची मी सांगितलं प्रतिकारशक्ती कमी वगैरे असतं किंवा ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा प्रतिकारशक्ती कमी असतं. आणि बरेच आजार मी सांगितले की पावसामध्ये ओले कपड्यामुळे सुद्धा आपल्या शरीराचे इन्फेक्शन वगैरे वाढत असतात. तरी आपल्या पावसाळ्यामध्ये कपडे किंवा उबदार घालणे किंवा कोरडे कपडे वगैरे घातले त्यामुळे आपल्या शरीराची सोबत आपल्या आहाराची आणि आपल्या बाजूच्या परिसराची जर काळजी जर घेतली तर नक्कीच हे काही जे पावसाळ्यातील होणारे आजार आहेत किंवा होणारे जे आपण आजारांना निमंत्रण देत असतो, तर हे आजाराचं प्रमाण ह्या काळजीमुळे नक्कीच आपल्याला जास्त होण्याचे जे प्रमाण आहे किंवा त्याच्यामुळे जास्त सिव्हिरिटी झाल्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता होऊ शकते किंवा आपल्याला डॉक्टरांना दाखवण्याची गरज पडू शकते. तरी होऊ नये म्हणून आपण जरी हे आपल्या घरच्या घरी जर ही जर काळजी घेतलं तर नक्कीच आपण ह्या पावसाळ्याच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत होईल. डॉक्टर साहेब, आणि जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? नक्कीच पावसाळा तर आहे, पावसाळ्याचा आनंद तुम्ही घेतलाच पाहिजे. त्यासोबत आपल्या आजाराविषयी जे काही माहिती वगैरे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपलं मी सांगितलं की आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपलं आहार, आपला परिसर हे जर चांगल्या प्रकारे आपण काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच हा पावसाळा आपल्या चांगल्या प्रकारे किंवा आल्हाददायक प्रमाणे आपण तो एन्जॉय करू शकतो. किंवा आपल्याला आजारांना ह्या जे काही पावसाळ्यातील जे मेन आजार आहेत जसे की आपण सांगितलं मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आहे किंवा गॅस्ट्रोएंटायटिस आहेत किंवा स्किनचे इन्फेक्शन आहेत, तर ह्या रोगांना आपण नक्कीच दूर ठेवू शकतो. धन्यवाद डॉक्टर मधुकर गायकवाड. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो आरोग्य संपदाचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमचे प्रिय मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. मित्रांनो, जाता जाता श्री संत नामदेव महाराजांच्या एक अभंग आठवतो. अभंग असा आहे: पाणिया बिन मीन तलैशी, पाणिया बिन मीन तलैशी, ऐसे राम बिन बापुरे नामा, ऐसे राम नाम बिन बापुरो नामा, तनमन लागिले ताला बैली, तनमन लागिले ताला बैली, बच्छा बिन गाय अकेली, बच्छा बिन गाय अकेली. मित्रांनो, वेळ झालेली आजच्या भागात इथेच थांबायची, कारण वेळेला मर्यादा आहे. पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत. आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर भेटूया पुढल्या कार्यक्रमात. आजसाठी इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.